हॅलो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉगची सुरुवात होते किचन पासून. वाजले किती माहिती का? 8 8:30 वाजले झाले आणि 8:30 ते 9:15 झाले. बाबा गेले, दिवेश गेले, त्यांचे टिफिन वगैरे बनवून दिले. आमचा साहेब आहे, त्याला आलाय ताप, पण वाटत नाही, कोण बोलणार नाही त्याला ताप आलाय. एकदम भारी माणूस आहे, खाऊन पिऊन बिंदास आहे. पण बाहेरचं वातावरण सांगायचं राहिलं तर बघा काय आलं आमच्याकडे. 1 मिनिट दाखव. हे काय दिसत की नाही मला नाही माहिती. चतुर आलेत, चतुर एवढे आलेत ना, दिसत नाही त्याच्यात, काय माहिती, मला तर इथे दिसत नाही. तुम्हाला दिसत असतील की नाही? चतुर आलेत, भरपूर चतुर आलेत. म्हणजे पाऊस येणार आहे भरपूर. वातावरण आहे मोकळं, थोडस ढग वगैरे वाटतं. सूर्य तर आणखीन आलेले नाहीत, सूर्य महाराज. आणि त्या नाश्त्याचे पेस्ट वगैरे देते. तसं त्यांनी लाडू घेतलेले लांबवत आले त्यांची, त्याचा पेस्ट बनवते पटापट मस्त गरम पेस्ट घेतली. नाचणीची मी रेसिपी दाखवणार होते पण विसरते, उद्या नक्की दाखवेन. ओके. आजारी माणूस आहे, आजारी माणूस. कोणाकडे माशा हॅलो की झोपली. हिची आता डिलिव्हरी कधी होईल काय माहिती. आम्हाला मेथीचे लाडू करावे लागतील, बारसं करायला लागेल. हिचं ओटी भरणं नाही केलं. आईला डायलॉग कशी आता चाप्टर आहे तिकडे. ऊन बघा किती पडलंय बाहेर, जबरदस्त ऊन पडलंय. आता खरं टाकले पाहिजे उषा वगैरे सगळं बाहेर. किती ग्रीन छान वाटते ना. हा लाईट, अरे लाईट आली तर बाहेरची येणार नाही, काय सांगतोस. आई वड्याचं करताय, त्याचं धने काय काय घेतलंय बघा. हे ना पाव किलो वाटते. किती? पाव किलो. म्हणून आपण 100 ग्राम टाकतोय. 1.5 किलोला 100 ग्राम धने असतात ना. तर हे आता अर्धे ते अर्धे होईल ना, 100 ग्राम. असे 180 पाव. हा, अजून थोडं भाजतात, थोडेसे घेऊन. आणि ह्याच्यात उडदाची डाळ आहे. आई हे पकडा जरा डिश हातात. धने, उडदाची डाळ, जिरं घेतलंय, बडीशोप घेतले आणि हे मेथी दाणे असं घेतलंय. हे किती किती 1-2 चमचे असतील ना आई? आणि अर्धी 1 वाटी असेल. मेथी कमी घ्यायचे, बडीशोप घ्यायचे जरा 50 ग्राम वगैरे असेल. आई आमच्या अंदाजे करतात पण परफेक्ट असतं ना. हे सगळं भाजायचं ना आई. आता जास्त नाही काळबिल करायचं, थोडं वास आला काढायचं, काढून टाकू ना, नाहीतर ते करपते आणि काळ काळ दिसत. हा, काळ नाही दिसत. ओके. साफ करायला आईच करते. ठेवलाय त्याच्यात आधी धने टाकते. धने भाजून चांगले भाजून घ्यायचे, करपवायचे वगैरे नाहीये. काही उडदाची डाळ टाकते. धने झाले भाजून, उडदाची डाळ भाजूया. धने आपल्याला सगळ्यांपेक्षा, सगळ्या साहित्य पदार्थापेक्षा जास्त टेस्ट. चांगलं भाजूया आपण. कलर चेंज नाही करायचा, चांगलं भाजायचं हे ना आई. हाताला गरम लागल्यावर काढायचं. लागलं गरम काढलं. असं काय टाकते, जिरं टाकते.
बडीशोप आता बडीशोप टाकायची, पण जरा हाताला कशी गरम झाली म्हणजे काय त्यात औषध काढायचं बस. कलर वगैरे काही चेंज नाही करायचं. हे होत नाही त्याच्यानंतर मग मेथी दाणे टाकायची बस. एक मिनिट टाकायचंय त्याच्यातच, त्याच्यातच टाकायचं जरा एक आहे. हात काढ, हात काढ. ते अर्धा किलो झालं ना, मग 1.5 किलोच घे पण. चालेल. आता ह्यांनी रेसिपी टाकलेली आपल्याला नेहमीच लक्षात राहील. मागे पुढे कधीही करायची असेल तर, आणि त्यांच्यासारखी कोणी रेसिपी करतच नाही, कोणाचीच होत नाही आमची वड्यांची. एवढे भारी वड्यांची रेसिपी असते. रेसिपी म्हणते पण आई करतात. आम्ही आईच्या हातचे वडे खाल्लेत ना तसे कुठेच नाही काय. मला गरम झालं ते वड्याची रेसिपी एवढी सुंदर होते आईच्या हातनं, खूपच छान होते, छान. आता हे माझ्या नेहमी लक्षात राहील. नेहमी म्हणजे मी कधी विसरले तर हा व्हिडिओ बघू शकते आणि करू शकते. पुढची तयारी करूया. आता हे अर्धा किलो झालंय सगळं हे, तर ह्याच्यात मी 2 किलो तांदूळ घेणार, म्हणजे 1.5 किलो घेणार आहे, म्हणजे 2 किलो होऊन जाईल. असं वगैरे आलेत, आईनला बघायला आलेत आमच्याकडे आज, आणि हे पिल्लू आले आणि मस्ती चालली. काय का दादा बोलला का तुझ्याशी? बोलला? आता वेफर्स पळाले त्यातले सगळे बनाना वेफर्स. कुठे पळतायत, कुठे पळतायत? बरं आता मगाशी दादा बोलतो बोलू नकोस माझ्याशी, चल काकी काकी करते. बघा ना सुद्धा वगैरे आलेत, म्हणजे स्वरात मौसम दादाने लगेच दिला रडवलं. काय आता मला बोललोच कापूतात कापूकडे असे नको. बोल हिंदी में सब बात हिंदी में चल रहा है इसका, सब चल रहा है हिंदी में. क्या बोल रहे ठीक से तो बताना. ब्लॉग में आ रही है ना मेरे, ठीक से बात करना. ब्लॉग रहते हैं, ब्लॉग रहते हैं. ब्लॉग स्पेलिंग क्या है इसका? VOLG. यांच्या वड्यांचं किसकिस चाललेलं आहे. कोण किती काय टाकणार आहे. आई आमच्या आज रुमाल सोडणारच नाहीये तो. खांद्यावरचा हे इन्स्पेक्टर आहेत. फक्त बॅचेच बघा चालेल. चला चलो बाय.